पोस्टामध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकारनं तातडीची सूचना दिलेली आहे. अर्जंट सूचना आहे. ताबडतोब या सूचनेचं तुम्ही पालन करा, अन्यथा तुम्हाला आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही पैसे आलेले आहेत ते पैसे जर अजूनही तुमच्या त्या पोस्टाच्या खात्यामध्ये असतील तर हे पैसे कट होऊ शकतात, हे पैसे झिरो होऊ शकतात. सोबतच पुढे म्हणजे डिसेंबर जानेवारीचे जे येणारे हप्ते आहेत तर त्याचे देखील पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. ते हप्ते मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी दुरापास्त होऊ शकते, हप्ते मिळू शकणार नाहीत. तर अत्यंत तातडीची आणि अर्जंट सूचना आहे पोस्टामध्ये खाते असणाऱ्या महिलांसाठी. आता अनेकांना लक्षात येत नाही की पोस्टामध्ये खातं म्हणजे काय. तर बघा, ही आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. कोणती? इंडिया पोस्ट पेमेंट बँक. तर अनेक महिलांनी काय केलं की त्यांचं आधार लिंकिंग त्यांच्या जुन्या बँकेमध्ये होत नव्हतं. आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम होत होता आणि अशावेळी सरकारनं सांगितलं की तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तुमची खाती काढा. ताबडतोब 2-3 दिवसामध्ये आधार लिंकिंग होऊन जाईल आणि तसं झालंसुद्धा. महिलांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाती उघडली आणि ताबडतोब 3-4 दिवसात त्यांचं आधार सेडिंग, आधार लिंकिंग त्या ठिकाणी होऊन गेलं. लाखो बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे, हप्त्याचे पैसेसुद्धा जमा झाले. आत्तापर्यंत जवळपास 7,500 रुपये त्या ठिकाणी जमा झाले आहेत आणि आता हॅकर्सची नजर या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेवरती पडलेली आहे. तुम्ही समोर पाहू शकता, इथे एक APK फाईल आहे. ज्यांना माहीत नाही APK म्हणजे काय असतं, आपण जसं वेगवेगळ्या प्रकारची ॲप्लिकेशन डाउनलोड करतो. आता लाडक्या बहिणींनी त्यांच्या मोबाईलमध्ये नारी शक्तिदूत ॲप डाउनलोड केलेलं असेल तर जसं नारी शक्तिदूत हे एक ॲप आहे, अगदी त्याच प्रकारे लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस नावाचं एक ॲप सध्या सोशल मीडियावरती वेगानं फिरते. इंस्टाग्राम असू द्या, व्हॉट्सॲप असू द्या, फेसबुक असू द्या, सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हे तुम्हाला APK दिसून येईल. आता हे ॲक्च्युली एक फेक APK आहे, एक मालवेअर आहे, व्हायरस आहे. जर तुम्हाला देखील तुमच्या व्हॉट्सॲपवर वगैरे अशा प्रकारे APK डाउनलोड करा म्हणून आलं असेल, आता मेसेज कसा येतो की दिवाळी बोनस, लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस 5,500 रुपये जर हवा असेल तर ताबडतोब हे APK डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये माहिती भरा असं सांगितलं जातं आणि तुमच्या खात्यामध्ये 5,500 रुपये जमा होतील असंही सांगितलं जातं. आता त्याला ॲडिशनल एक इन्फॉर्मेशन अशी आली आहे की जर तुमचं खातं इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये असेल म्हणजे IPPBमध्ये असेल तर तुम्ही ताबडतोब हे APK डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला 5,500 रुपये दिवाळी बोनस मिळेल असं सांगणारे काही SMS मेसेजेस फिरत आहेत. तर सगळ्या लाडक्या बहिणींना तातडीची सूचना आहे, चुकूनही अशा प्रकारच्या APK फाईलला क्लिक करू नका. ज्या बहिणींनी याला क्लिक केले त्यांच्या खात्यातले सगळे पैसे, होय, एकही रुपया शिल्लक राहिलेला नाही, सगळे पैसे त्या ठिकाणी गायब झालेले आहेत. याचं कारण असं आहे की हा एक व्हायरस आहे, स्कॅमर्सनी, हॅकर्सनी या APKची निर्मिती केलेली आहे आणि म्हणून तातडीच्या अर्जंट सूचना आहेत. आता बघा, हे दिसायला सुद्धा कसं दिसतं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हा जो फोटो टाकला आहे हा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरून, पोर्टलवरून जशाचा तसा या ठिकाणी घेतलेला आहे आणि नाव देताना लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस .APK असं देण्यात आलं आहे आणि त्याच्यामुळे शंका कुठेही निर्माण होत नाही, कुठेही असं वाटत नाही की हे फेक आहे. तेव्हा जर तुम्हाला अशी कोणतीही फाईल त्या ठिकाणी दिसून आली की डाउनलोड करा वगैरे तर चुकूनही क्लिक करू नका. फक्त क्लिक केल्यानं सुद्धा इन्स्टॉलही करायची गरज नाही. तुम्ही फक्त क्लिक जरी केलं तरी देखील तुमच्या खात्यातले सगळे पैसे रिकामे होतात. आता ही गोष्ट फक्त इंडिया पोस्ट पेमेंट बँकेपुरतीच नाही आहे, लक्षात घ्या. तुमचं खातं कोणत्याही बँकेत असू द्या. आता सध्या त्यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला टार्गेट केलं आहे, पुढे जाऊन ते वेगवेगळ्या बँकांना टार्गेट करू शकतात. त्याच्यामध्ये SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा कोणत्या इतरही बँक ऑफ बडोदा वगैरे असतील, पंजाब नॅशनल बँक असेल, वेगवेगळ्या बँकांच्या बाबतीत असं होऊ शकतं. तेव्हा ही तातडीची सूचना आपण लक्षात ठेवा. आता लाडक्या बहिणींची चिंता खरं तर या बातमीने वाढलेली असणार आहे. तर त्याच्यावरचं जे समाधान आहे, या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन जे आहे, तर ते सोल्युशनसुद्धा मी तुम्हाला सांगून टाकतो की जर तुमच्याही बाबतीमध्ये कदाचित तुमच्या नकळत तुमच्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात आणि त्यांच्याकडून जर ही फाईल डाउनलोड वगैरे झाली असेल तर तुमच्या खात्यातून काही पैसे कट झाले आहेत का, तर हे नक्की कसं चेक करायचं. तर हे पाहण्यासाठी बघा, तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. ते काम जर तुम्ही केलं तर तुम्हाला तात्काळ समजेल की तुमच्या बाबत हा स्कॅम झालेला आहे की नाही ते. तर बघा, आपण एक छोटंसं काम करायचं आहे. सगळ्यात आधी म्हणजे तुम्हाला हे माहीत पाहिजे की तुम्ही जे खातं उघडले पोस्ट पेमेंट बँकेमध्ये म्हणजे पोस्टामध्ये, तर त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर नक्की दिलेला असेल, बरोबर. जर दिलेला नसेल तर एक साधं काम करा. जर तुम्ही मोबाईल नंबर दिलेला नसेल तर, शक्यतो दिलेला असणारच आहे, दिलेला नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून एक SMS पाठवा. SMS कोणत्या नंबरला पाठवायचा हे बघा, 7738062873 या नंबरला एक SMS पाठवा. SMS मध्ये लिहा रजिस्टर कॅपिटलमध्ये मोठ्या अक्षरात
रजिस्टर REGISTR लिहा आणि पाठवून द्या. तुमचा तो नंबर रजिस्टर होईल. ठीक आहे. आता 99% शक्यता अशी आहे की सगळ्या बहिणींचे नंबर त्या ठिकाणी रजिस्टर असणार आहेत. तुम्ही एक छोटंसं काम करायचं आहे, ताबडतोब एक SMS पाठवायचा आहे तुमच्याच मोबाईलवरून. काय SMS पाठवायचा हे बघा, ह्या नंबरला SMS पाठवायचा. कोणता नंबर? 7738062873. या नंबरवरती BAL नावाचा SMS पाठवायचा. कॅपिटल B, कॅपिटल A, कॅपिटल L. 7738062873 7738062873 या नंबरवरती BAL असा SMS पाठवा. पाठवल्याबरोबर 1 मिनिटाच्या तुम्हाला कळेल की तुमच्या खात्यावर सध्या किती रक्कम शिल्लक आहे, बॅलन्स किती आहे. ठीक आहे. तुम्हाला आलेले पैसे, तुम्हाला माहिती आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे किती आहेत. जर ते तेवढेच असतील तर तुम्ही नशीबवान आहात, लकी आहात. परंतु जर हे पैसे कट झालेले असतील तर लक्षात घ्या तुमच्या बाबतीत स्कॅमर्सने स्कॅम केलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी आता काही उपयोग नाही आहे, कारण तक्रार करूनसुद्धा पैसे परत येण्याची शाश्वती फार कमी असते. तर या नंबरवरती हा एक SMS करा. आता ज्यांना SMS करता येत नाही त्यांच्याकडे दुसरा मार्ग सांगतो. बऱ्याच जणांना SMS करता येत नाही. साधी सोपी गोष्ट हे बघा, हा एक नंबर आहे. याच्यावर फक्त मिस कॉल द्या. हा नंबर फक्त डायल करा आणि मिस कॉल द्या. मिस कॉल जाईल आणि तुम्हाला एक SMS येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा बॅलन्स कळून येईल. तुमची शिल्लक रक्कम किती आहे खात्यात ती तुम्हाला समजून जाईल. बस किती सोपं आहे बघा. नंबर कोणता आहे? मिस कॉल द्यायचा आहे. 8424046556 म्हणजे 84 24 04 65 56 8424 04 6556. बस एवढं करा आणि तुम्हाला तुमच्या खात्यावर किती रक्कम शिल्लक आहे ते माहीत होईल. आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा आहे की खात्यावर शिल्लक रक्कम किती आहे तेच माहीत नाही आहे. असं होतं बऱ्याचदा की आता खात्यावर मला शिल्लक माझा बॅलन्सच मला माहीत नाही आहे. तर बघा, एक छोटंसं काम आपण करू शकता. आपण एका दुसऱ्या नंबरला मिस कॉल द्या. हा समोर दिसतोय नंबर, या नंबरवरती मिस कॉल द्या. तुम्हाला मिनी स्टेटमेंट मिळेल. मिनी स्टेटमेंट म्हणजे काय? तर पाठीमागचे 5 झालेले व्यवहार, पाठीमागचे 5 व्यवहार ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला कळतील की नक्की पैसे आले किती आणि गेले किती. पैसे काढले असतील तर तेही कळतं, पैसे टाकले असतील तेही कळतं. म्हणजे शासनाने टाकलेले पैसेही दिसतील, तुम्ही काढलेले किंवा एखाद्या हॅकरने जर ते पैसे काढले असतील तर ते देखील तुम्हाला दिसून येतं. नंबर काय आहे? 8424 02 6886. पुन्हा एकदा बघा, 8424 02 6886. बस या नंबरवरती मिस कॉल द्यायचा आहे. चार्जेस वगैरे काही पडत नाहीत आणि छानपैकी तुम्हाला एक SMS येतो. त्याच्यामध्ये तुमचं सगळं मिनी स्टेटमेंट त्या ठिकाणी दिसून येतं. तर ही आहे मिस कॉल. आता याही पुढे जाऊन तुम्ही त्या ठिकाणी IPPB म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला थेट कॉलसुद्धा करू शकता. म्हणजे झंझटच नाही. कॉल करण्यासाठी नंबर आहे हे बघा, 155299. काय नंबर आहे? 155299. बस ह्या नंबरला एक कॉल करा. डायरेक्टली कॉल करा, मिस कॉल द्यायचा नाही. डायरेक्टली कॉल करा. कॉल उचलला जाईल. तुम्हाला थोडंसं वेटिंगला थांबावं लागू शकतं. कॉल करा आणि त्यांना विचारा की माझ्या खात्यावरती शिल्लक रक्कम किती आहे, शेवटचे 5 व्यवहार मला सांगा की पैसे आले किती, किती तारखेला आले, कसे आले. ते तुम्हाला सगळी माहिती पुरवतील आणि तुमचं खातं सुरक्षित आहे का, कोणी हॅक तर केलेलं नाही ना, ते सुद्धा तुम्ही त्यांना विचारू शकता. डायरेक्टली कॉल करून सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी त्या लोकांकडून, म्हणजे जे कोणी एजंट असतील त्या ठिकाणी बोलणारे, त्यांच्याकडून घेता येते. आता ज्या लोकांना SMS पाठवता येतात तर त्यांना जर का मिनी स्टेटमेंट हवं असेल, म्हणजे पाठीमागचे 5 व्यवहारांचं मिनी स्टेटमेंट, तर ते या नंबरवरती एक SMS करायचा आहे. नंबर आहे 7738062873 7738062873. या नंबरवर फक्त मिनी नावाचा SMS पाठवायचा, MINI मिनी. मेसेज पाठवून द्या. 2 मिनिटामध्ये मिनी स्टेटमेंट येऊन जातं. व्यवस्थित ते बघा की पैसे आले किती होते आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यातले काढले किती, किंवा आता एखाद्या हॅकरने तुमचे पैसे काढून तर घेतलेले नाहीत ना. तर अशा प्रकारे ही सगळी माहिती आहे. आणि हे बघा, तुम्ही जर SMS केला किंवा तुम्ही कॉल केला आणि जर काही जर त्यांनी विचारलं नाही किंवा रिस्पॉन्स आला नाही तर याचा अर्थ तुमचा मोबाईल नंबर खात्याला जोडलेला नाही, तुमच्या अकाउंटला मोबाईल नंबर जोडलेला नाही. सिम्पली काय करायचं आहे, हा जो नंबर दिसतोय 7738062873, या नंबरवरती रजिस्टर असा SMS पाठवून द्या. SMS पाठवायचा आहे. या नंबरवरती एक SMS टाकायचा. SMS काय टाकायचा? रजिस्टर, REGISTER कॅपिटलमध्ये टाकून द्या. तुमचा तो मोबाईल नंबर रजिस्टर होऊन जातो. बस इतकी साधी सोपी प्रोसेस आहे. दुसरं तुम्हाला काहीही करायचं
नाही आहे. एकदा का हे तुम्हाला रजिस्टर झालं की तुम्ही तुमची शिल्लक रक्कम म्हणजे बॅलन्ससुद्धा त्या ठिकाणी चेक करू शकता. तुमचं मिनी स्टेटमेंटसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काढून घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी कॉल केला तर ते सुद्धा तुम्हाला तुमच्या त्या मोबाईल नंबरवरून तुमची सगळी माहिती त्या अकाउंट संबंधी तुम्हाला सांगू शकतील. तर अशा प्रकारे आणि हो, विसरू नका या सगळ्याच्या बाबतीमध्ये महत्त्वाची गोष्ट काय होती मला जी सांगायची होती की लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला अशा प्रकारे ही APKची फाईल आली, ही अशी दिसणारी, तर चुकूनही याला क्लिक करू नका. दिवाळी बोनसच्या लालचमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यात असलेले सगळे पैसे उडू शकतात आणि हा जो हॅकर आहे त्यांचं वैशिष्ट्य असं असतं की आपलं खातं हॅक झालं हे आपल्याला समजतच नाही. आणि मग आता नोव्हेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये ज्यावेळी योजनेचे पुढचे पैसे येणार आहेत, हे पैसे आल्यानंतर देखील हे पैसे आपोआप कट होऊन जातात तुमच्या नकळत, तुम्हाला कळतसुद्धा नाही. तेव्हा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, नातलगांपर्यंत जरूर हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना व्हॉट्सॲप करा, त्यांना फेसबुकच्या माध्यमातून शेअर करा. आजच्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.